99% सुनाई सासूला बोलत नाहीत आणि गुरुवार पूजितात. जी बाई सासूला बोलत नाही, जी सासऱ्याला बोलत नाही, जी नंदाला बोलत नाही, जी नंदाची पोरं सांभाळीत नाही, जी भाचीच्या लग्नाला मदत करत नाही, अशा स्त्रीनं गुरुवार नवरात्र अजिबात धरायचा नाही. तिनं फक्त हिंडगी पौर्णिमा धरायची. असा आग लावाय निघाले तो. अरे तुला खरे जर लक्ष्मी कळत नसेल, लक्ष्मी मंदिरातली बोलत नाही याचा अर्थ बोलतच नाही. आता गणपतीला मोदक दिले, गणपतीनं कवा खाल्ले? खाली कुठं गणपतीनं? जी चतुर्थी मंगळवारची धरतात अंगरकी म्हणून, त्याच महिला जवळजवळ 99% महिला आहेत की उंदर मारित्यात. असे जर मेले नाही तर शेंगदाणे टाकून मारते, उंदीर तंगड्यावरी करून पडतं. आणि बाई म्हणते गणपती प्रसन्न कसा होईना, त्याचं वाहन मेलन कसा होईल प्रसन्न, ते बसतो कशावर, तिथपर्यंत मर्यादित गणपतीचं प्रेम आहे उंदराचं. पण उंदीर काय करतो त्याला पुरावा आहे. उंदराची जी अवस्था आहे ती सापली आहे, त्याला पुरावा आहे ना. तैसा काळ लोकाने तसे, तैसा काळ लोकाने तसे, तैसा काळ लोकाने तसे, तैसा काळ लोकाने तसे. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकाने तसे, तैसा काळ लोकाने तसे. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकाने तसे, तैसा काळ लोकाने तसे. सगळ्याला समान द्या. आवाज चांगले गायकाला द्यायचा. एक एक चपाती पचती महाराज आरडले, पण आरडले होतच असते. गुरुजी चांगलं वाजवतात, नका त्याच्याकडे बघू, ते असू द्या बरे, कारण ते त्रास देते तुम्हाला. त्याला एकदा बाबाला चांगलं वाढवून द्या. यांचं थोडं वाढवा. यांना बी सासरवास आहे आमचा, थोडे थापान असं कर. कीर्तन करायला लई ताप आहे. आता आलं का बरं आहे? अजून थोडं. तुम्हाला पकवायचा दुसरा सापडला का? माझ कलरचं कसं काय आणला? मॅचिंग. जसा पकवायचा तसाच गायक बोलवलाय आज. गडदे महाराज माझे सख्खेच मावस भाऊ दिसतात का नाही? आम्ही दोघं जण खाली उतरलो, नेहायला आले होते पोरं, त्यांच्याच पाया पडायची. ते म्हणले महाराज इकडे. म्हणले आम्हाला वाटलं तुम्हीच आहे. एक सुंदर आहे, असू द्या. ये माय बसा. ठाला विठाला. आज काय होईना, आज जर बोललं म्हणजे उद्या कोणी लवकर आलं आणि उशीर आलं तरी मागं जाणार, पण उद्या मी नसणार, नाही तर ह्या चेक करून येणार. कालचा आज नाही ना. आणि एक सुंदर आहे, कधीतरी एकदा ध्यानात ठेवायचं, आपला प्रवास सुखाचा होणार आहे. आपण कोण आहे माहिती? प्रवासी तो. आता बघा बरं, मी 400 किलोमीटर आलं तरी टवटवीत आहे की नाही? हसल्यावर तरी बरा दिसतो का नाही? आणि इथं चांगले कीर्तनाला येताना पावडर लावून यावं का? काही गरज आहे का? आता मी मगाशी फेटा बांधित होतो, चोपदार म्हणायची पावडर लावायचं का? मला लावलं असतं, पण जांभळावर मीठ चोळल्यासारखं होतं यार. याला वरून नाही सजवायचं, याला आतून सजवायचं. आणि याला जर आतून सजवलं ना, हे सुखी होतंय. आता लोकांनी काय केलं माहिती का? याला वरून सजवायचं. वरून फरची, आतला कॉलम खास पाहिजे. वरून किती फरशी बसवली, आतले गज जर चांगले नसले तर स्लॅब कुठं येईन? मोकांडीच येणार. त्याला वरून नको, वरून कलर कशाला देतो तो? वरून तू किती गोड कर, आतला गज कसा आहे त्याच्यावर बिल्डिंग आहे. तो 6 मजली चढव नाही तर 6-7. आता ही बिल्डिंग आहे, याचा पाया भक्कम पाहिजे. याचा पाया कसा पाहिजे? भक्कम पाहिजे. आणि कुणाचाही भक्कम पाया नसतो महाराज, त्याला गुरुच करावं लागतंय. आता लोकांचं काय झालंय, कस काय जमलं बाबा? मी सुद्धा मंथन करतो महाराज. मंथनाशिवाय नवनीत निघत नाही, मंथनाशिवाय लोणी निघत नाही, तूप निघत नाही. लोकांनी काय केलंय, कस काय झालं बाबा? होतंय, त्याला पुरावा आहे. मंथन केल्याशिवाय नाही. हरिपाठात सुंदर अभंग आहे ते. मंथनी नवनीत आनंद माया व्यक्त करता जाते मार्ग, माया व्यक्त करता जाते मार्ग. मंथनी नवनीत तैसे आनंद माया
वाया व्यर्थ कथा दांडे मार्ग वाया व्यर्थ मंदोनी नवनीता तैसे आनंदा हे ताळकरी हा. व्यक्त कथा दांडे मार्ग वाया व्यक्त कथा दांडे मार्ग वाया व्यक्त कथा दांडे मार्ग मंदोनी नवनीता तैसे आनंदा वाया व्यर्थ कथा दांडे मार्ग वाया व्यर्थ कथा दांडे मार्ग दांडी मार्ग काही नाही आपल्याला काय माहित नाही. वाया व्यर्थ कथा सांडणी मार्ग. आपण काय केलं माहिती का, लोकांनी रचलेल्या कथा ऐकत बसायचं नाही. लोकांनी काय केलं, रचलेलेच कथा ऐकतात, मेंदूत घुसतात त्या कथा. लिहिलेल्या नसा कथा तयार झालेल्या नाही, कथा अनुभवाचे वेगळे आहेत. अनुभव आले अंगा नवनाथामधले एकाची कृपा झाली, गैनी प्रसादे निवृत्ती ज्ञानदेवा सारे तुझविले, ज्ञानदेवा सारे तुझविले. निवृत्ती दाता हे ताळकरी हा. अशी कृपा झाल्याशिवाय ज्ञानोबरोबर कृपा झाली, पण कुणाची, दादाची झाली. आणि दादाला कुणाची कृपा आहे, गैनीनाथाची. आता ज्यांना मिळालं त्यांना समाजाला वाटलं, नसतं वाटलं तर आपल्याला काय मिळालं असतं. आता लोक म्हणले हे आम्ही परमार्थ करतोय, पण ते मिळाला म्हणून, नसतं तर काय केलं असतं. शरीराचीच किंमत कळत नाही लोकांना. आता लोक काय म्हणते माहिती का, हा गडी माकडापासून झाला. नाही नाही नाही, बरं हा जर माकडापासून झालाय बरोबर आहे, तर त्या ह्याच्या काळात कावळा होता, माकड होतं तेव्हा. मग माकडाचा माणूस झाला, कावळ्याचं काय झालं, कावळाच झाला. उंदराचं काय झालं, उंदीरच झालं. डुकराचं काय झालं, डुकरच झालं. हो, म्हशीचं काय झालं, लई जाड मोठा माल दिसतंय. आता म्हशीची म्हैस म्हणतो, हिरेडा म्हणतो. आपण माकडापासून नाही, की मोठ्या ऋषीने सांगितलं, आम्ही माकडापासून नाही, अजिबात नाही. आम्ही ऋषी महंत महापुरुषांचे कृपा आशीर्वादाने आमचा जन्म आहे. विठाल विठाल. आपल्याला सगळ्याला विनंती करतो, शरीर एकदा, देश एकदा, राहायचं एकदा, यायचं एकदा, जायचं एकदा, परत कधी यायचं नाही. लोकांना असं वाटतं बनसारोळा माझा आहे, तुझं कधीच झालं नाही, मागच्याचं कधी होणार नाही, आणि पुढच्याचं कधी होणार नाही, आणि ज्याचं आहे त्याचं नाही आहे. लोकांनी भ्रमात राहू नये. लोक नुसते भ्रमात आहेत. हे आपलं आहे. हे कशाचं आपलं आहे, तुझं हे पोरं आहे सगळे, बैठे बैठे सावधान, पोरं नीट बसायचं. पोरं आपल्या शेतात हरभऱ्याचे डाळे आणि शेजारच्या शेतात हरभऱ्याचे डाळे आहेत. 2-4 डाळे आपण कोणाचे उपटितो, शेजाऱ्याचे. वा, बाबा कुठे गेले, गोरे बाबा कुठे आहेत, बाबा गेले. बाबा मग अशी मला म्हणत होते, बाबा म्हणले आमच्या सप्त्याला 100 वर्ष पूर्ण झाले, दुसऱ्याचे डाळे. शंभर वर्ष जर दुसरीचे डाळे तर कवर उपटी द्या बाबा, काय डोकला. हे जरा खराबच माल आहे हा. हे बरोबर, बेटे बेटे सांग, ताईट ताईट बसायचं, लय मोडू नका, ताईट नका बसवलंय. सगळ्यांनी टवटोय. बाळा खाली बस रे दाद्या. हा बस खाली माय बस. इकडे तुझे मित्र आहेत ना, ये. टोळीचा मालक दिसतोय ते, सापडीत आलंय ते. विठाला विठाला. हे बरोबर, संगत सुद्धा ह्या काळात चांगल्याची धरायची, हलकटाची धरायची नाही. एकमेकाला
आणि तुम्हाला माहिती शाने शाने माणसं सांगतो आपल्याला संगत चांगलीची होती म्हणून आपण घडलो. आता ही आमची माणसं ती सगळे. मी यांच्या तालमीत राहिलो, यांच्यासोबत खेळलो, यांच्यासोबत बागडलो, यांचेच गवळणी ऐकल्या, यांचेच अभंग ऐकले, मला फायदा मिळाला. माणसाने चांगलेच. आता ही आमचे बाबा आहेत, यांच्या सगळ्यांचे. आता ही सगळे वारकरी मला पाठ आहेत सगळे. आता ही काय दादा आहेत, दादाला म्हणणार होतो मी, दादा तुम्ही अजून आहे यांच्यातून आपण काहीतरी घेतलं पाहिजे. लोकांचं काय झालं माहितीये का, संगत लय महत्वाची. आता ही काय झालंय, तुम्हाला जरा जुनी संगत सांगतो. शास्त्रातली हस्तिनापुरातली लय गोड आहे. असू दे, ती राजाच्या घरी जन्माला आले तरी पोरं 100 होते. 5ला 5 राजाच्याच घरी आलते आणि 5च्या अगोदर आणि 100च्या अगोदर एक गडी आलता, त्याचं नाव कर्ण. कर्ण चांगला होता गडी महाराज. आईसाहेबांना सूर्याची कृपा झाली, मुलगा झाला, पण उगच लोक निंद होऊ नये म्हणून बाईनं ती पोरगा पेटीत टाकला आणि तोच पोरगा नेऊन कुठे सोडला, गंगेत सोडला मानस. एक सुंदर अभंग आलाय आता सध्या, टवटवीत आहे तो. अभंगामध्ये इतकं कुंतीचं वर्णन केलंय गोड. कुंती सांगती देवाला, कुंती सांगती देवाला, देवाला या तालकरी पांडवाने पहिला. कुंती सांगती देवाला, देवाला कर्ण पांडवाने कुंती सांगती रे देवाला, कर्ण पांडव रे पहिला. कुंती सांगती रे देवाला, कर्ण पांडव रे पहिला. तळ हाती जलमले बाळ, सोडून दिले गंगाजळ. नाही पतिराने भागिला, पांडव रे पहिला. कुंती सांगती देवाला, देवाला कर्ण पांडव रे पहिला. कुंती सांगती रे देवाला, कर्ण पांडव रे पहिला. कुंती सांगती रे देवाला, कर्ण पांडव रे पहिला. टाळ्या वाजवा बाबासाठी. तळहती जन्मले बाळ, सोडून दिले गंगा. डोळ्यात पाणी आलं आणि कुंती रडायला लागली. देवानं सांगितलं काय झालं मग, नाही पदराने झाकीला, कर्ण पांडव रे पहिला. आता हे जर कुंतीनं देवाला सांगण्यापेक्षा कर्णाला सांगितलं असतं अगोदर, तर कर्ण हा पांडवच राहिला असता. विठाला विठाला. कारण सगळ्यात अगोदर जर ओळखला कोणी असेल तर ते कुंतीनं ओळखलं होतं. कवच कुंडल कोणी ओळखले, कुंतीनं ओळखलं. भरल्या रंग मंडपामध्ये ज्यावेळेस तालीम चालू होती, सगळेजण राजे महाराजांची मुलं आले होते, त्यावेळेस कर्ण ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस कुंतीनं बोलायला पाहिजे होतं, हा माझा आहे, लोकनिंद होऊ नये म्हणून स्त्रीनं कधी बोललं पाहिजे. कुंती बोलल्या नाहीत. आयुष्यभर मुलाला रखरख करून जगावं लागलं. आणि मी तुम्हाला मित्र सांगत होतो, हे बरो मित्र अभ्यासू असावा, मित्र खोडकर नसावा, मित्र नालायक नसावा. ज्यांचे मित्र नालायक आहेत ते पोरं सुद्धा भविष्यात काय होते, होतेच होत मान. हो नक्की होते. तुम्हाला पुरावा आहे का? अरे काय मित्र ठुलाय माझा. कर्ण काय म्हणतो कर्ण माहिती आहे, माझा दुर्योधन मित्र आहे. अरे कधीतरी तुला उपकार केला, एवढा उपकार केला, एकदाच अंगराज पदवी दिली आणि तेवढाच उपकार ध्यानात ठेवला. अरे भरल्या दरबारामध्ये भाऊजाईला वडीत आणायला लावणारा दुर्योधन आहे. भरल्या दरबारामध्ये दुःशासनानं वडीत आणलं. अशाशी मैत्री करण्यात मजाच काय. हो ज्याच्यामुळं आपले 2 एकर गेली, ज्याच्यामुळं आपली पत्नी म्हणजे आपली भाऊजाई भरल्या दरबारामध्ये वस्त्राला हात घातला, असा मित्र असावा. असा ज्याच्यामुळं आपले 10वी गेली, ज्याच्यामुळं 8वी गेली, ज्याच्यामुळं आपण आज म्हशीकडे आपण रोजानं जायची पाळी आली आपल्यावर, तरी आपल्याला मित्र सुटत नाही. इतकी दरिद्री विचार आपल्याकडे असावे.
आम्हाला मित्र नाही महाराज. मला एक अजून सक्का मित्रच नाही माझ्या आयुष्यात, आणि कोणी शत्रू नाही. माझ्या महाराष्ट्रात लाख लाख मित्र आहे, पण माझा रोजचा मित्र नाही तसा. सगळे समान आहेत. असं कंटिन्युटी नाही ज्याच्यामुळे माझं घर बरबाद होईल, माझं आयुष्य बरबाद होईल. माझ्या जीवनामध्ये मी मला वाटलं होतं मी गुरु करावा 96 पासून मी विचारत होतो गुरु करावा, 96 पासून. तसं यांचे सप्ते सुरू झाले 92-93ला. त्याच्या आधी मला वाटायचं की मला गुरु असावा. माझे गुरु, माळ घालणारे गुरु मेले. मी ते समाधीचं दर्शन घेतो, पण मला गुरु मिळावं वाटायचं, पण गुरुच मिळत नसं. पण 96ला गुरुजी तयार झाले आणि गुरुजीचं मार्केटमध्ये नाव झालं. मी म्हणलं आपल्याला गुरु करायचं तर असं, नाही तर करायचंच नाही. आपण 12वी पर्यंत शिकलो, मला काही जास्त शिकता आलं नाही. पण माझा गुरुजी, मी BSc B.Ed केला. BSc B.Ed गुरुजी असावं मला. मी 12वीच आहे, पण गुरुजी कसे आहेत? BSc B.Ed आहे. कोण गुरुजी? इंदुरीकर आहे. असं कमकुवत गुरु करण्यात मजा काय? उद्या मार्केटमध्ये मालही खपला पाहिजे. असं कुणी नाही तर तुम्ही एक देण्यात घ्या पोरो, तुम्हाला नाही मांडी घालून बस रे मला, असं मुळेत बिळत नाही ना तुला काय असं. नाही नाही नाही, बसल्या बसल्या आग बिग होत असेल तर असू द्या हे असं काही नाही. त्याला एक सुंदर उदाहरण आहे का, माझ्या सगळ्यांना विनंती करतो, गुरु कसा असावा. तुम्हाला जरा गुरुच सांगतो देण्यात येईल बघा. एकलव्यानं गुरु केलं. एकलव्याला वाटलं मला कोणी विद्या देत नाही, मग करावं काय. मला तो एकलव्यानं गुरु केलं, पण गुरु मातीचं केलं आणि मातीचं गुरु बनविलं आणि विद्या प्राशन केली. पण गुरुजीची भेट झाली आणि गुरुजी म्हणले अंगठा दे. काय दे? गुरुजीनं मागितला अंगठा, शिष्यानं देऊन टाकला अंगठा दिला. महाराज शिष्याचं शिष्यत्व पण गेलं नाही, पण गुरुचं गुरुत्व पण गेलं. अजून एक उत्तर आहे का, गुरु किती मोठा असू द्या पण अंगठा मागणारा नसावा. पण गुरुच्या शिष्यामुळं गुरुचं नाव झालं, नाही तर एकलव्यामुळंच गुरुचं नाव आहे. नाही तर एकलव्य जर तसा शिष्य नसता तर गुरुचं नाव कोणी काढलं असतं बाबा. मग गुरु कसा पाहिजे आणि शिष्य पण तसाच पाहिजे महाराज. नाही तर आता शिष्य असे आहे का, आता शिष्य देशी पेतो, गुरु हातबटी हानी दो. गुरु आहे बघा. मी तुम्हाला अजून सांगतोस कसा असावं गुरु. काही गुरु शिष्यामुळं मातीत गेलेत. काही गुरुची काय झाली, शिष्यामुळं माती झाली. असा शिष्य नसावा. तुम्हाला नाही तर पुरावा कळला. कर्णाचंच उदाहरण आहे. यांना कोणी जवळ केलं नाही, केलं परशुरामानं जवळ. विद्या मिळाली, पण उगाच मांडीवर झोपलेले गडी आणि मांडी पोखरायला लागली आणि मांडी हलवलीच नाहीच हलवली. असा गडी कोणी आहे का आपल्या मांडीवर? मग गुरुचं मुंडकं मांडी मुंगा पोखरायलाय, आतमध्ये घुसला, आग लागली, हे रक्ताचा पाट वाया लागला, तरी मांडी हल्ली नाही. परशुरामची ज्या ध्यानात आलं मांडी नाही हल्ली, याचा अर्थ हा गडी काही ब्राह्मण नसावा. हा, ते म्हणजे तुम्हाला खोटं बोलला, हे असं हसू बिसू नका. तुम्हाला माझ्याकडे काही चूक आहे? काही माझे दात बी तर दिसत का? ते कार्टी खास आहेत त्याच, म्हणजे माझं काही लिंक तुटत, मला बोलू द्या. आता तुम्ही प्रश्न करीत जा असं, पण घेतल्यावर काहीतरी लेख सुंदर आहे. त्या गुरुजीनं शिष्याला एक आशीर्वाद दिला की माझ्याकडून तू घेतलेली विद्या तुला ज्या वेळेस काम पाडन त्यावेळेस मिळणार नाहीच मिळाली महाराज कर्णाला. मग असं कुठं गुरु असतं का? नाहीच मिळाली. परशुरामजीने सांगितलं हे जमणारच नाही. ऐकलं. खरं तर कर्ण दुःखी, पण तुम्हाला विनंती करतो, कर्ण इमानदार आहे, पण आयुष्यभर सुतपुत्र म्हणून घेतलंय. इमानदारी किती? फक्त एक चुकलंय, संगत चुकले. देवानं सांगून सुद्धा ऐकलं नाही कोणी. जाऊ द्या, आईचं नाही ऐकू द्या, पण देवाचं. आता आईचं ऐकत नाहीत काय? हलकट आहेत. आईचं बापाचं लोक ऐकत नाहीत, बाकी सगळ्याच ऐकतात. मित्राचं ऐकतात, सगळे त्याला मित्र वाटतात. पण जगातले दोनच ज्यांना जन्म दिला ते मायबाप शत्रू वाटतात या मुलांना. अरे ज्यानं 18 एकर पण सरळेत कमवली, ज्यानं विहीर खांदली, ज्यानं पाणी केलं, ज्यानं 2 मजली बिल्डिंग बांधली, ज्यानं गाळे बनवले, त्याला सुद्धा पोरं बोलायची बंद होतात. अशी दरिद्री वृत्ती निर्माण होती. पण एक ध्यानात ठेवा, बाप तो बापच असतो माणूस. आई ती आई, तिच्या प्रेमाला पाझर आहे, तिच्या प्रेमाला माया आहे. पण आज आईची किंमत नाही घरात. आता तुम्ही एवढ्या जणी सगळ्या, तुमच्या घरातले वजन संपलेत, राहिलेत कुठं वजन? गेले, वजन संपून गेलं. तुमचं जी मागच्या 20 वर्षापूर्वी वजन होतं ते राहिलं नाही, आणि ते कुणी नाही कमी केलं. आई साहेब घरातलेनंच केलं.
आणि घरातले कोण आहेत माहिती का, जिला तुम्ही लक्ष्मीच्या पावलानं आणलं तीच तुम्हाला बोलायची बंद झाली, तीच तुम्हाला आत्या म्हणत होती, आई म्हणत होती, आता डंगार म्हणतीय. आणि जे डंगार म्हणत असेल तिच्या तोंडात किडे पडतील. तुम्ही टाळ्या नाही वाजविल्या. त्यांना दाग कोणता आहे माहिती, टाळ्या वाजवतो उद्या भाकरीची पंचायत. हे जाईन निघून आणि काय करावं, जाऊ द्या, असू द्या, गावठी गप्पा आहे. ताईसाहेब तुम्ही म्हणता लय बोलायला, ये तू माहेर, असं नाही बाहेर वीर बरं का. आईसाहेब ताईसाहेब सांगा, तुम्ही एवढ्या जणी, आज सक्रातीचा दिवस आहे, खोटं बोलायचं नाही, खरं बोलायचं. तुम्ही माझ्या आई बहिणीत, तुम्ही बीड जिल्ह्यातल्या आहेत म्हणजे मी तुमचा भाऊ आहे. आम्ही जरी नगरला राहतो तरी खरं सांगा महिला मंडळ, खोटं बोलायचं नाही. आज कुणी सासूला उशिले, बोटवर करा. सासूच्या कपड्याला कुणी कुंकू लावले, बोटवर करा बरं. आज मा सुद्धा दम गेला बुवा. अरे तुमचं कुंकू कपाळाचं तिच्यामुळं बळकट झालं, तुमच्या कपाळाला कुंकू शोभून दिसतं ती तिच्यामुळे. तुमच्या कुंकवाला एवढं सपोर्ट करणारी तुमचं कुंकू बळकट आणि हाडं बिडं बळकट केले, कुणी केले? 3 वर्ष फुकट दूध पाजलं तुम्हाला, तुमच्या पप्प्याच्या बापाला. पाजलं का नाही पप्प्याच्या बापाला? पप्पे आहे का इथं? नेमका पप्पे बी इथंच या. ए बस खाली, तुला घेऊ लागले असते तिथंच बस. कोणी काय म्हणलं तर म्हणायचं पकवायचं पाणी सांडलं होतं. त्याला काय होतं, विठाला विठाला. आपलं कीर्तन काही नाही. मला आता बाबा पुढे बोलता येत नाही, बनेश्वराचं मला परत बोलू नका असं मला म्हणायचं नाही, पण माझ्या येडेच आहे का, मी लय अनुभवाचा माणूस आहे. महाराज मी इंदुरीकर महाराज सोबत एवढे वर्ष होतो. मला रोज एक जण विचारायचं तुमची जात कोणती, रोज. मी म्हणलं मी फॅन्ड्री चित्रपटातला आहे. ते म्हणलं नाव काय, म्हणलं जब्या. 1.5 महिना माझ्या शेजारीच जेवत नव्हतं, ती नुसतं असं पाहायचं माझ्याकडे. त्याला वाटायचं ही डुक्कर पकडणाराच माल आहे. त्याला काय होतं, कोणी काय म्हणेन, कोणी निंदा कोणी वंदा, आमचा सुहिताचा. आम्ही जे देव तुम्हाला द्यायला आलो तीच देणार आणि खास देणार. एक सुंदर उदाहरण आहे का, जन्म परत नाही, अजिबात नाही. कुणी जरी म्हणलं परत येणार आहे, अजिबात नाही. आमचे तुकोबराय खरं बोलतात. पंजाबराव डकाचं भाकीत खोटं होईल, हवामान खात्याचा अंदाज खोटा होईल, पण आमच्या तुकोबरायचं भाकीत इतकं सत्य आहे ते खोटं होऊ शकत नाही. त्याला अभंग आहे. जन्म नाही रे अनिक तो कमले माझी